नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. ठाकरे बंधूंचे एकत्र येणे ही केवळ दोन भावांची भेट नसून महाराष्ट्राच्या, विशेषतः मुंबईच्या राजकारणातील एक भूकंप आहे. 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि ठाकरे ब्रँड विभागला गेला. गेल्या 18 ते 20 वर्षात मुंबईने या दोन्ही भावांचा संघर्ष पाहिला. राज ठाकरेंचे शिवसेना भवनात जाणे ही एक अत्यंत इमोशनल गोष्ट आहे. ज्या वास्तूशी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आठवणी जोडल्या आहेत, तिथे दोन्ही भावांना एकत्र पाहणे हा मराठी मतदारांसाठी मोठा भावनिक धक्का आहे. ठाकरेंचा शब्द ही टॅगलाईन बाळासाहेबांच्या वचन देण्याची परंपरेची आठवण करून देते, जी मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मराठी मतांचे विभाजन थांबणार. आतापर्यंत भाजपचा फायदा हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यातील मराठी मतांच्या विभाजनावर होता. आता ही दोन्ही मते एकाच पारड्यात पडल्यास भाजपला मुंबईत मोठा फटका बसू शकतो. भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागत आहे, तर ठाकरे बंधू मराठी अस्मिता आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान या मुद्द्यावर भर देत आहेत. भाजपचे मुख्य बळ गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदारांमध्ये आहे. मात्र मुंबईवर राज्य करायचे असेल तर 30 ते 35% मराठी मतांशिवाय पर्याय नाही. ठाकरे एकत्र आल्याने हे समीकरण भाजपसाठी कठीण झाले आहे. 2017च्या मुंबई महानगरपालिकेची आकडेवारी पाहिल्यास ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याचे गणित किती मोठे असू शकते हे स्पष्ट होईल. 2017 मधील प्रमुख पक्षांची स्थिती, त्यावेळी भाजप आणि शिवसेना अविभक्त स्वतंत्र लढले होते. शिवसेना अविभक्त 84 जागा 28.29% मतांची टक्केवारी, भाजप 82 जागा 27.22% मतांची टक्केवारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना 7 जागा 7.74% मतांची टक्केवारी. जर आपण 2017ची मतांची टक्केवारी आजच्या संदर्भात पाहिली तर खालील निष्कर्ष निघतात. शिवसेनेची 28.29% आणि मनसेची 7.74 अशी मिळून 36.30% मते होतात. मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी साधारणपणे 30 ते 32% मतांची गरज असते. ठाकरे बंधू एकत्र आल्यास हा आकडा 36%च्या पार जाऊ शकतो. कोळीवाडे आणि गावठाणाचा विकास. मुंबईच्या मूळ रहिवाशांना त्यांच्याच जागी हक्काचे घर देण्याचं आश्वासन, धारावी पुनर्विकास आणि इतर प्रकल्पांवरून मुंबई एका उद्योगपतीच्या घशात घातली जात आहे, हा नरेटिव्ह त्यांनी सेट केलाय. स्थानिक तरुणांना नोकऱ्यात प्राधान्य आणि मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील टोलमुक्ती हा मध्यमवर्गीय मतदाराला आकर्षित करणारा मुद्दा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला बाळासाहेबांचे खरे वारसदार मानतात, पण राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने रक्ताचे नाते आणि ठाकरे वारसा या मुद्द्यावर शिंदेंची कोंडी होऊ शकते. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या युतीला कसे स्वीकारतात हे लक्ष देण्यासारखे असेल, कारण राज ठाकरे यांची कट्टर भूमिका काँग्रेसला काही प्रमाणात अडचणीत आणू शकते. ही युती यशस्वी झाली तर राज ठाकरे पुन्हा एकदा किंगमेकर किंवा किंगच्या भूमिकेत येऊ शकतात. उद्धव ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. मशाल आणि इंजिन एकत्र धावले तर मुंबई महापालिकेवरती पुन्हा भगवा फडकवणे त्यांना सोपे जाईल. जर मराठी माणूस मुंबईत विखुरला गेला नाही तर दिल्लीला मुंबई पुढे झुकावे लागेल. दादर, माहीम, परळ हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. इथे राज आणि उद्धव ठाकरेंचा मोठा प्रभाव आहे. या भागात आता महायुतीला शिरकाव करणे जवळपास अशक्य होईल. पूर्व उपनगरे भांडूप, विक्रोळी, मुलुंड इथे मराठी मतांचे प्रमाण जास्त आहे. 2017 मध्ये भाजपला इथे मोठे यश मिळाले, पण आता मशाल आणि इंजिन एकत्र आल्याने भाजपची कोंडी होईल. पश्चिम उपनगरे बोरिवली ते वांद्रे, भाजपचे प्राबल्य असलेल्या या भागात राज ठाकरेंचा ग्लॅमर आणि तरुण मतदार आदित्य आणि अमित ठाकरेंच्या संघटनात्मक शक्तीला मदत करेल. भाषिक आणि जातीय समीकरण. मराठी 30 ते 35%. ठाकरे युतीचे मुख्य लक्ष याच मतांवर आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन 15 ते 20%. उद्धव ठाकरेंच्या सर्वसमावेशक प्रतिमा या मतदारांना महायुतीकडे जाण्यापासून रोखते. गुजराती, मारवाडी 15 ते 18%. हा भाजपचा हक्काचा मतदार आहे. उत्तर भारतीय 20 ते 22%. ही मते भाजप आणि काँग्रेसमध्ये विभागली आहेत. ठाकरे बंधूंनी जर 35% मराठी मते आणि 15% अल्पसंख्याक मते यांची सांगड घातली तर ते सहजपणे 50%च्या जवळ पोहोचू शकतात. भाजपला आता केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येणार नाही. त्यांना मराठी विरुद्ध बिगर मराठी असा वाद टाळावा लागेल. जर निवडणूक पूर्णपणे मराठी अस्मितेवर आली तर भाजपच्या मराठी कार्डपेक्षा ठाकरे ब्रँड सरस ठरेल. राजकारणात 1+1 हे नेहमी 2 नसतात.
ते कधी कधी 11ही असू शकतात. ठाकरे बंधूंच्या बाबतीत ही 11ची शक्ती भाजपच्या 400 पारच्या नरेटिव्हला मुंबईत तरी सुरंग लावू शकते. या व्हिडिओवर तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंट्समधून कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.